आज आपण बनवतोय पावभाजी। पहिले मी इथे कढईमध्ये बटर आणि तेल टाकलंय आणि 4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं आलं टाकून ते आता मी परतून घेणार आहे। इथे 3 मोठे कांदे मी चिरून घेतलेत। या 2 शिमला मिरची घेणार आहेत, 4 टोमॅटो घेणार आहे आणि त्याच्या आधी मी इथे हे काश्मीरी लाल मिरची जे आहेत ते भिजत टाकलेत पाण्यामध्ये। त्याच्यासाठी आपल्याला ह्याची चटणी बनवायची आहे, लसूण आणि मिरचीची चटणी। आलं लसूण चांगलं परतून झालं की आपण आता त्याच्यात कांदा टाकणार आहोत आणि कांदा टोमॅटो शिमला मिरची सगळे बारीक चिरून घ्यायचे। आता हा कांदा टाकून कांदा परतेपर्यंत मी शिमला मिरची बारीक चिरून घेणार आहे, म्हणजे तेवढा वेळ पण वाचेल आपला। आता आपला कांदा कोमट आलाय, त्याच्यात मी थोडं मीठ टाकलं होतं कांदा लवकर कोमवा म्हणून। आता त्याच्यामध्ये आपण शिमला मिरची टाकणार आहोत चिरलेली। शिमला मिरची चांगली शिजत आली की आपण हे 4 टोमॅटो चिरून ठेवले इकडे ते टाकणार आहोत। सो तुम्ही बघितलं, आधीच चिरून ठेवण्यापेक्षा हे सायमल्टेनियसली असं काम होतं, एक एक याच्यामध्ये परतून घेईपर्यंत। सो तेवढा आपला वेळ वाचतो। हे साधारण मी गरम पाण्यात भिजवलं होतं, तर साधारण एक 15-20 मिनिटं आपण भिजवून घेणार आहोत, मग आपण ह्याची चटणी बनवणार आहोत। आता टोमॅटो टाकून आपण चांगला परतून घेणार। टोमॅटो चांगला गळला पाहिजे, भरपूर वेळ परतून त्याला। टोमॅटो अर्धा गळत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पावभाजीचा मसाला टाकलाय, 2 चमचे टाकले आधी, परत अजून लागेल पण आधी थोडं टाकून त्याला चांगलं परतायचं। हे जे मिश्रण आहे याला पण किती वेळ जास्त छान परततो त्याच्यावरती पावभाजीची टेस्ट अवलंबून असते। तर ह्याच्यामध्ये आपण 5-6 लाल मिरची भिजत घातल्या होत्या 15-20 मिनिटासाठी। आता ह्याच्यामध्ये आपण टाकलंय एक 10-12 लसणाच्या पाकळ्या, जिरं आणि हे लिंबू टाकणार आहोत। ही लसणाची चटणी बनते, तर आयदर आपण ती शिजून तेलात पण घेऊ शकतो आणि वापरू शकतो किंवा डायरेक्ट नुसती वाटून पण पावभाजीसाठी वापरू शकतो। डोंबिवलीला एक खूप फेमस पावभाजीवाला आहे, शिव मंदिरच्या इथे डोंबिवली ईस्टला, ते ही चटणी वापरायची पावभाजीसाठी। ही चटणी आपण अशी वाटून घेतली, थोडीशी जाडसरच वाटली आपण। आता झाले 5-6 काश्मीरी मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरा आणि अर्धा लिंबू याच्यात पिळलंय आणि पाणी टाकून जाडसर वाटून घेतलंय। आता आपण ह्याच्यात अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट टाकले। हे जास्त तिखट नसतं, हे फक्त कलर छान देतं। आता ह्याच्यामध्ये आपण जी लसणाची चटणी बनवली आहे ती टाकणार आहोत। ती आपण तुमच्या चवीप्रमाणे टाका। तुम्हाला फार तिखट हवं असेल, म्हणजे ह्याने फार तिखट नाही होणार, पण जो टॅकीनेस आहे तो तुम्हाला कसा हवा आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही टाका। ही स्टोअर करून पण ठेवू शकतो, पण जर तुम्हाला स्टोअर करायची असेल तर मग कमी पाणी टाकून वापरा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या। आणि खूप दिवस स्टोअर करायची असेल तर त्याला तेलावरती चांगली परतून घ्या ते पाणी सुटेपर्यंत, आणि म्हणजे ते आपण जे बाहेरून शेजवान सॉस आणतो तसं दिसेल। ती कन्सिस्टन्सी आली की ती फ्रीजमध्ये महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता। हे आपण परतत राहणार आहोत चांगलं भरपूर वेळ। आता जवळपास 10 मिनिटं आपण हे परततोय, सगळं टोमॅटो वगैरे गळलाय, 10-15 मिनिटं झाली। अजून याला 5-7 मिनिटं आपण चांगलं परतणार आणि परतता हे चमचाने त्याला दाबायचा प्रयत्न करायचा। तुमच्याकडे स्मॅशर असेल तर स्मॅशरने स्मॅश करा की त्याच्यामुळे ते पूर्ण एकजीव होऊन चांगलं मिक्स होईल। आता जेव्हा आपण कांदा चिरायला घेतलेला तेव्हा त्याच्या आधी आपण कुकरला एक 3 ते 4 मीडियम साईजचे बटाटे, अर्धा फ्लॉवर आणि अर्धा पाव मटार हे उकडायला लावले होते। आता त्याला आपण आयदर चमच्याने किंवा स्मॅशरने चांगलं स्मॅश करून घ्यायचंय। आता जेव्हा ही कन्सिस्टन्सी येईल तुमच्या वाटणाला आणि तेल सोडायला लागेल तेव्हा आपण अजून त्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकणार आहोत, 2 चमचे, 2 छोटे चमचे। आता आधी आपण थोडं पाणी टाकून त्याला सारखं करून घेणार आहोत, एक उकळी काढणार आणि मग ही जी भाजी आपण स्मॅश केली आहे ती टाकणार। तर आपण भाज्या टाकून घेतो त्याच्यामध्ये आणि नीट मिक्स करायचे। आता ही चांगली मिक्स होऊ द्यायची आणि त्याला स्लो गॅसवरती एक 5-10 मिनिटं आपण त्याला चांगली उकळी येऊ देणार आहोत। हा मस्त कलर आलाय आपल्या पावभाजीला। अजून थोडा बटर सोडले आपण पावभाजीवर आणि त्याला जसं मी म्हटलं तसं 7 ते 8 मिनिटं मंद गॅसवरती त्याला चांगलं उकळू द्यायचं आहे। सो ही आपली भाजी जी जेवढी झाली आहे, म्हणजे आपण जवळजवळ 3 छोटे बटाटे, 3 मीडियम साईजचे कांदे, 4 टोमॅटो, 2 शिमला मिरची, अर्धा फ्लॉवर, एक छोटा फ्लॉवर अर्धा पाव मटार आणि 3 बटाटे, आय थिंक ते मी सांगितलं ऑलरेडी। एवढ्या ह्याची इतकी क्वांटिटी झाली। ही क्वांटिटी 4 लोकांना 2 वेळा आरामात पुरते आणि प्लस थोडंसं राहील सकाळी तुम्हाला नाश्ता करायला। जर तुम्हाला भाजी कमी हवी असेल तर त्याच्याप्रमाणे 1
2 कांदे घ्या, 3च टमाटर घ्या, तसे म्हणजे क्वांटिटी कमी करा. आणि ह्याचा प्रिपरेशन टाइम साधारण अर्धा तास लागला आपल्याला. एक अर्धा ते 30 ते 35 मिनिटं लागली. पाव आपल्याला भाजायला 5-1 मिनिटं लागतील. ते साधारण 40 ते 45 मिनिटं जो आहे ह्याचा प्रिपरेशन टाइम आहे. आता आपण तवा असा तापून त्याच्यामध्ये बटर गरम करून घ्यायचं आहे. ते पाव मी असे उभे किंवा आडवे जसे आपल्याला पाहिजे तसे तोडून घ्यायचे. हे पाव असे आपण दोन्हीकडनं हे करून घेतलेत, कापून घेतलेत आणि बटर टाकून आपण त्याच्यावरती पाव चांगला फिरून घेतलाय सगळ्या साईडने, म्हणजे सगळ्या साईडने बटर लागेल त्याला. जर तुम्हाला नरम हवे असतील तर लगेचच काढून घ्या ते, पण जर कुरकुरीत हवे असतील, आम्हाला कुरकुरीत आवडतं, तर आपण ते थोडं जास्त वेळ शेकवणार आहोत. आपण पावांना दोन्ही साईडने जरा असं खरपूस भाजून घेणार आहोत. असं लावलं की दोन्ही साईडने त्याला बटर लागतं आणि कमी बटरमध्ये होतं. तर आपलं पावभाजीचं ताट रेडी आहे. ते आपण कांदा चिरून घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे, लिंबू घेतलाय आणि बटर मी पावभाजीवर थोडाच टाकलाय, कारण आपण ऑलरेडी भाजीत पण टाकला होता. पण तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त पण बटर टाकू शकता. अशी यम्मी, खूप भूक लागली आता. चला आपण पटकन खायला बसूया. आणि नक्की करून बघा. पावभाजी ही अगदी सोपी आहे आणि झटपट, म्हणजे अगदी झटपट नाही तरी 35 to 40 मिनिट्समध्ये होणारी आहे. रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्हाला आमच्या रेसिपीज, आमचे इतरही व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.